recent past, the group has tried to instigate people against the ongoing government project and engage in provocation of public in this regard. Hence, there is every possibility that in the said meeting, the participant will engage in same and further disturb peace and tranquility. सरकार म्हणटा रेव्होल्युशनरी गोवन्स एवरी टाइम गव्हर्नमेंट जो प्रोजेक्ट येता तो अपोज करता, लोकांक भोटकोन घालता, लोकांक इन्स्टिगेट करता. सो तांकां भंय जाला की ह्या मिटिंगेक तेच जातले, आमी लोकांक इन्स्टिगेट करतले, भोटकोन घातले आनी कितें तरी लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लेम जातलो आनी ताका लागून तेंच्यांनी हे परमिशन आमकां डिनाय केला म्हणटा. आता हे जेन्ना दिला, आमी जेन्ना आमकां डेमोक्रेटीक रायट आसा पीसफूल, आमकां पीसफूल प्रोटेस्ट करपाचो, आमकां डेमोक्रेटीक रायट आसा आवाज उठोवपाचो, आमकां डेमोक्रेटीक रायट आसा गव्हर्नमेंटाचो जो प्रोजेक्ट येता तो लोकांक सांगच्या नासतना जेन्ना खंयच्या गांवांत हाडटा तेचेर क्वेश्चन उठोवपाचो. हो जर आमी रायट आमचो एक्सरसाइज करता जाल्यार सरकार आमचेर आयज अशे चार्जीस घालता की आमी लोकांक इन्स्टिगेट करता म्हणून. म्हणजे लोकांक जर आमी अवेअरनेस करता, लोकांक जर तेंचो आवाज काडपाक आमी शिकयता नाजाल्यार आवाज काडपाक लायता जाल्यार हो सरकार म्हणटा आमी लोकांक इन्स्टिगेट करता आनी तेका लागून खंय लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लेम जाता. रेव्होल्युशनरी गोवन्सान कितलेशेच कॉर्नर मिटींग घेतले, कितलेशेच पोगो रॅलीज घेतले अजून मेरेन. आमचे म्हाका दिसता 10-15च्या वयर कॉर्नर मिटींग जाले ज्याच्यात ऑलमोस्ट 3-3, 4-4, 5-5 हजार लोक येताले. आमचे 3 पोगो रॅलीज जाले, ऑलमोस्ट 10,000 पासून लोक पावले आसा. पण अजून मेरेन एकाय मिटिंगेक आमच्या अनलॉफुल गजाल म्हणटा ती जावंक ना. खंयच्याच मिटिंगेक आमच्या मस्ती जावंक ना, झगडी जावंक ना, नाजाल्यार लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लेम जावंक ना. आमचो ट्रॅक रिकॉर्ड आसा. तरी आसतना सरकार आमचेर हे चार्जीस लायता आनी आमचे जे मिटींग परमिशन आहा ते डिनाय करता. हांव सरकाराक विचारपाक सोदता, पुलीस स्टेशनार विचारपाक सोदता, डेप्युटी कलेक्टराक विचारपाक सोदता की हेच्या पयलीं बीजेपीन केन्नाच गव्हर्नमेंट प्रोजेक्ट अपोज करूंक ना, ह्या पयलीं काँग्रेसीन केन्नाच गव्हर्नमेंट प्रोजेक्ट अपोज करूंक ना, ह्या पयलीं गोवा फॉरवर्डान केन्नाच गव्हर्नमेंट प्रोजेक्ट अपोज करूंक ना, केन्नाच तेंच्यांनी लोकांक इन्स्टिगेट करूंक ना, केन्नाच तेंच्यान लोकां मेरेन उठोवन लोकां वांगडा रावन इश्यू घेवंक ना. जाल्यार हे चार्जीस फक्त आमचेरूच कित्याक? आयज सगळे पॉलिटिकल पार्टी आपले मिटिंग्स घेतात. आझाद मैदानाचेर मिटिंग जाता, आयज लोहिया मैदानाचेर मिटिंग जाता, आयज आम आदमी पार्टी प्रत्येक जाग्याचेर विदाउट परमिशन मिटिंग करता. पूण तेंकां खंयचोच बंधन ना, तेंकां कोणूच तेंकां आडयना आनी वयल्यान तेंचे सगळे मिटिंग गव्हर्नमेंट प्रोटेक्ट करता. गव्हर्नमेंट तेंकां आपलो फोर्स दिता, पुलीस दिता, तेंकां ग्राउंड बुकींग करता, सगळे तेंकां जे सुख सुविधा आहा पळय ते सगळे गव्हर्नमेंट तेंकां दिवन तेंचे मिटिंगे सक्सेसफुल करता. तिसरो पॉइंट तेंच्यांनी घातला, ड्यू टू एक्टिविटीज ऑफ एप्लिकंट सेव्हरल रिपोर्ट्स हॅव बीन सेंट अगेन्स्ट मिस्टर मनोज परब एंड विरेश बोरकर एंड अदर्स बिलॉंगिंग टू द ग्रुप ऑफ रेव्होल्युशनरी गोवन्स. अजून मेरेन तुम्ही जे आमचेर केसीस घातला म्हणटा, तुम्ही इतले रिपोर्ट केला म्हणटा, खंयची केस तुम्ही अजून मेरेन प्रूव्ह केला? हांव प्रमोद सावंताक विचारपाक सोदता, होम मिनिस्ट्रीक विचारपाक सोदता, अजून मेरेन तुम्ही खंयची रेव्होल्युशनरी गोवन्साच्या अगेन चार्जशीट फायल करून खंयच्या हेतून आमची एक तरी केस तुम्ही फायनल स्टेजीचेर व्हरून प्रूव्ह केला की आमी त्या जाग्यार आमी खंय तरी चुकला, नाजाल्यार आमी लोकांक इन्स्टिगेट करता, नाजाल्यार आमी खंय ना खंय तरी लॉ एंड ऑर्डर ब्रेक केला, नाजाल्यार कॉन्स्टिट्यूशनल जे कितें आसा पळय रायट्स ते खंय ना खंय तरी अनकॉन्स्टिट्यूशनल वेन वचून आमी ब्रेक केला म्हणून तुम्ही अजून मेरेन एक तरी प्रूव्ह केला? तुम्ही लॉकडाऊनान आमचेर केस घातली, आमी पार्टी केली, ती केस तुमची भायर पडली, डायरेक्ट तुम्ही भायर पडली. जेन्ना ती कोर्टान गेली भायर पडली, कित्याक तुमच्याकडे कांयच प्रूफ नासले, कित्याक हे सगळे फेक एलिगेशन्स आसले. आमची थारीक उजो घातलो, आमच्या गाडयेक उजो घातलो, तेका लागून तुमचे अजून मेरेन तुम्ही एकट्याक पासून आपोवन तुम्ही थंय इन्व्हेस्टिगेशन करूंक ना. पूण रेव्होल्युशनरी गोवन्साचे फेक केसीस घालून तुम्ही फक्त आमचे नंबर्स वाडयता. हेचे रिजन इतलेच आसतले की तुमकां खंय ना खंय तरी आमकां सिरियल किलर कशे आसता तशे सिरियल आमी लॉ ब्रेकर्स म्हणून तुमकां प्रूव्ह करपाक जाय. खंय ना खंय तरी तुमकां हे फुडले पॉलिटिकल तुमचे जे आतां जे जशें वातावरण वाडटले तापतले तशें खंय ना खंय तरी तुमकां यूज करपाक जाय. जशे बीजेपीचो ही स्टायल आसा, जशे फार्मर्स प्रोटेस्टांचेर, रिपोर्टरांचेर सगळ्यांचेर केसीस घालून तेंकां दामून दवरपाचे, सेम वे गोंयान हांगा रेव्होल्युशनरी गोवन्साचेर केसीस घालून तेंकां दामपाचो, तेंकां सप्रेस करपाचो, स्पेशली गोंयकारांचो आवाज सप्रेस करपाची हे षडयंत्र चल्ला, एक कॉन्स्पिरसी चल्ला आनी कांय न्हू. जेन्ना सरकार प्रूव्ह करूं शकना आमी खंय तरी गिल्टी आसा म्हणून जाल्यार तेंकां ही ऑर्डर काडपाची मात सुद्दां तेंकां एक्चुअली रायट ना.
आमचो ट्रॅक रिकॉर्ड आसा, आमचे सगळे मिटींग पिसफुल वेन जाता. आमी येदी व्हडली पदयात्रा काढली, ती पासून 20 किलोमीटर उरल्या, ती पासून तुम्ही आमकां कंटिन्यू करपाक दिना, कित्याक खंयच्या तरी दुसऱ्या ग्रुपान, खंयच्या तरी MLAच्या ग्रुपान आमकां धमकी दिल्या म्हणून. जेन्ना आमी पदयात्रा इतली 130 किलोमीटर आमी चल्ले विदाउट एनी वायलन्स, विदाउट एनी ट्रॅफिक जाम, आमी जर इतली पदयात्रा शांतीकायेन जर केली जाल्यार आमचे जे 20 किलोमीटर आसा पळय ती आमकां मेळपाक जाय. पूण तो प्रोटेस्ट, पिसफुल प्रोटेस्ट पासून जो डेमोक्रेटीक रायट आसा तो पासून आमकां घेवपाक दिना. खंयचो तरी ग्रुप येता, पॉलिटिकल ग्रुप येता, सगळे एकठांय जातात आनी म्हणटा की आमी रेव्होल्युशनरी गोवन्स कशी पदयात्रा करता पळय ते आमी पळयतले म्हणटा. जेन्ना आमी परमिशन घालता तेन्ना PI आमकां सांगता की आपूण तेका दिवपाक शकना, कित्याक दुसऱ्या खंयच्या तरी ग्रुपान धमकी दिल्या म्हणून. आता हो न्याय कसलो? कोण धमकी दिता तेंका ते प्रोटेक्ट करता आनी आमी जर कितें करपाक सोदता, प्रोटेस्ट करपाक सोदता, आमी जर गोंयांक लागून वावरपाक सोदता जाल्यार आमकां प्रोटेक्शन मेळना. हेचो मिनींग हे की फाल्यां जर गव्हर्नर येता गोंयांत ना जाल्यार कोण प्रेसिडेंट येता आनी हांव जर धमकी दिता प्रेसिडेंटान गोंयांत येवन दाखोवचो म्हणून जशी तेंच्यान दिलें जाल्यार म्हाका हे धरतले पुलीस की प्रेसिडेंटाक आड येतले, प्रेसिडेंटाक सांगतले बाबा तूं दिल्लीत राव, गोंयांत तुका कोणें तरी धमकी दिल्या तूं येवं नाका. आयज जे कोण धमकी दितात तेंका भितर उडोवचे सोडून तेंचेर एक्शन घेवचे सोडून आमची पदयात्रा आयज कॅन्सल जाता. हे लेवलाचेर म्हाका दिसता होम मिनिस्टर हायेन इतले लो लेवलाचो होम मिनिस्टर, इतलो इनकेपेबल, इतलो भियाल्लो होम मिनिस्टर आनी चीफ मिनिस्टर हायेन म्हाज्या लायफान तरी पळोवंक ना. 35 वर्साच्या म्हाज्या लायफान हायेन असलो चीफ मिनिस्टर आजून पळोवंक ना. तो कितें स्टेप घेता ते तेकाच खबर. आयज आमचे आयज कोर्टान आमचे जे फेक केसीस घातल्या पळय तेंचेर हियरिंग चालू आसा. 2-3 दिसान आमचो रिपोर्ट येतलो, सो तेचेरूय आमची प्रेस कॉन्फरन्स आसतली. कशी कोर्ट हेंचे एक एक करून जी ऑर्डर हे आमच्या अगेन्स्ट काडटा पळय ती कशी भायर मारता आनी हो चीफ मिनिस्टर कसो इनकेपेबल आसा, कसो तो फ्रस्ट्रेट जावन आपणाक जाय ते गजाली करता पळय, हे सगळे प्रूव जातले. सो आमी लोकांक सांगपाक सोदता की तेंच्यांनी आमकां हे पळय हे आमकां ऑलरेडी तेंच्यांनी एक येदी व्हडली पेज टायप करून तेंच्यांनी आमकां जे परमिशन आहा ते डिनाय केल्ले आसा. ह्या बेसिसाचेर की आमी क्रिमिनल, आमी लोकांक इन्स्टिगेट करता आनी आमच्या मिटिंगेक खंय लॉ एंड ऑर्डर ब्रेक जाता म्हणून तेंच्यांनी आमकां जे पार्टी डिक्लेरेशन जी आमची मिटींग आसा पळय ती परतून एकदां कॅन्सल जाल्या. ही आमी हायकोर्टान वचून चॅलेंज करतले. ते निश्चित आसा आमी 100% हे चॅलेंज करतले. ऑलरेडी आमचे लिगल टिमी कडेन आमचे डिस्कशन जाल्ले आसा. पूण आमी लोकांक सांगपाक सोदता की आमी जी पार्टी डिक्लेरेशन आसा जर आमकां हे ग्राउंड दिना जाल्यार आमी ते लायव्ह करूनय ना जाल्यार सोशल मिडियाचेरूय आमी करपाक शकता. सो तेचेर आमचो विचार चालू आसा कशें कितें तें. पूण आमी तुमकां सांगता बिफोर 15 फेब्रुवारी 15 फेब्रुवारीच्या पयलीं आमचे पार्टी डिक्लेरेशन जातले, कित्याक आमकांय टायम ना, आमकांय डोर टू डोर एक्टिविटी चालू करपाक जाय आनी आख्खे गोंय रावला केन्ना पॉलिटिकल पार्टी जी वयतली, डिक्लेअर करतली आनी लोक काम करपाक स्टार्ट करतले म्हणून. सो आमी तुमकां प्रॉमिस करता की बिफोर 15 ऑर हेच्या पयलीं आमचे पॉलिटिकल पार्टी डिक्लेरेशन जातले, बी इट ऑन ग्राउंड, ओपन ग्राउंडाचेर ना जाल्यार प्रेस कॉन्फरन्स घेवन ना जाल्यार लायव्ह व्हिडिओ करून वॉटेवर, पूण 100% जातले. अजेंडा कितें आसतलो तुमचो? खंयचे अजेंडा घेवन तुमी भायर सरतले? आमचे आतां पॉलिटिकल पार्टी जेन्ना आमी फॉर्म करताले इतलेच की आमकां जशे गोंयकारांक खातीर आजून पर्यंत कसलेच एसेंब्लीन लॉ जावना. तुमी पयला आसतले कितलेशेच एसेंब्लीन बोवाळ जातात, कितलेशे अमेंडमेंट येता, पूण जे दीस गोंयकारांक लागून, पर्सन ऑफ बॉर्न ओरिजिनाक लागून जे अमेंडमेंट जावपाक जाय, स्पेशली पोगो बील जाले, आमचे लँड रायट्स जाले, आमचे एग्रीकल्चर रिफॉर्म्स जाले, आमचे टुरिझम पॉलिसी, मायनिंग पॉलिसी, वॉटेवर, हे सगळ्या पॉलिसींचेर आमी काम करतले आनी हो सगळे एजेंडा आसतलो. एजेंडा नॉट ओन्ली पोगो बील इज द बेस, पूण बाकीचे जे पॉलिसीज आसतले पळय ते सगळ्यांचेर आमी काम करून ते लोकां फुड्यान दवरतले आनी आमी इलेक्शनाक देंवतले. अमीर बाब, सिन्स तुमकां इलेक्शन कमिशना कडच्यान अप्लाय करचें पडटा वेन यू टॉक अबाउट अ पार्टी, सो ते सगळे तुमकां मेळलेले आसा? ना, आमी आतां ते एक्चुअली आमी एक्चुअली जाय जाल्यार पयलीं हे घालपाक सोदताले फाटल्यान घालून मागीर डिक्लेअर, पूण आमकां आमचे हे आसले की लोकां मेरेन आमी वयतले, लोकांक एनावन्स करतले, कित्याक आमची फूल फायल रेडी आसा इलेक्शनाक कमिशन धाडपाची. पूण फक्त आमी रावल्ले की लोकां फुड्यान एनावन्स करतले आनी आमी घेवन वयतले. आमकां फाटल्या फाटी काय करपाचें नासलें. आमकां खबर आसा हितूनय भरपूर प्रॉब्लम जातलो, हितूनय खंयच्यान ना खंयच्यान सेंटराच्यान प्रेशर येतलो, पॉलिटिकल पार्टी स्टॉप करपाचें हें जातलें. पूण तेका लागून आमची लिगल टीम सेट आसा, आमचें फूल डॉक्युमेंटेशन जे रितीन करपाक जाय बरें, म्हणजे जे कॉन्स्टिट्युशनल वे तेंचे जे लॉ हे आसा, रुल्स एंड गायडलायन्स आसा, त्या गायडलायन्सा प्रमाणे ऑलरेडी कॉन्स्टिट्युशन ड्राफ्ट जाल्ले आसा, सगळे फॉर्मेलिटीज कंप्लीट जाल्ले आसा आनी फायल इज रेडी. सो ती फायल घेवन आमी रावपाक फक्त रावला. एकदा लोकांक आमी गोंयकारांक सांगले आमी वयता म्हणून की आमी मागीर दिल्ली वचून ती फायल सबमीट करतले.
सिम्बॉल कितें मागतला? इट विल बी यूज वॉट? ना आतां सिम्बॉल कशें आसता तितून डिफरंट हें आसता फ्री सिम्बॉल्स म्हणून आसता आनी सपोज फ्री सिम्बॉल्स आमकां नाका जाल्यार आमी सिम्बॉल्स दिवपाक शकता. सो आमी लोकां कडेन ते लेटर स्टेजीर जातले एकदां फायल इनपूट जाली की तेंच्या कडल्यान आमकां सिम्बॉल येतले खंयचे खंयचे अवेलेबल आसा तेन्ना जर ते आमकां नाका जाल्यार आमी न्यू सिम्बॉलाक घालतले. सो डिफरंट सिम्बॉल आसा 2-3 सिम्बॉल आमी लोकां कडेन परते आमी पोल करतले खंयचे सिम्बॉल आमकां जाय आमी खंयचे आमी घेवपाक जाय. पूण जर आमकां अवेलेबल आसा तितूंतले आवडले जाल्यार आमी तितूंतले घेतले. बिकॉज जेन्ना तुमी उलयता यू ऑल टॉक अबाउट पोगो Yeah. मच ऑफ द टायम. सो सिम्बॉलूय तुका एक गोंयची सभ्यता कितें दाखयता. सो तितूंतल्यान बेस्ड आसता. एक्झॅक्टली. सो ते आमी पळोवपाक जाय जर फ्री सिम्बॉलान तशें कितें आसा जाल्यार आमी फॉर एक्झाम्पल आमच्या पोगोन आसा पळय फॉर एक्झाम्पल भितर फीश आसा घुमट आसा माठ आसा. सो सपोज तेतूंतले मेळ्ळे जाल्यार आमी वील गो फॉर दॅट. पूण तितूंतले ना जाल्यार आमी लोकांकूय विचारतले की आमी खंयचे सिम्बॉल घेवपाचे उजो घेवपाचो वॉटेवर कितें घेवपाचें तें आमी डिस्कस करून मागीर फुडें एप्लाय करतले. Once you have already mentioned about forming a political party, the first this stand for you for पयले तुमकां आतां हें स्टँड आमता पळय ते मुन्सिपालिटी पोल्स आतां झेडपी तर ऑलरेडी जावन गेले आनी मुन्सिपालिटी पोल्साक एक फावट पार्टी लायन्सान ना. इट इज इंडिपेंडंट ओपन तुमची कशी तयारी आसतली? आमी मुन्सिपालिटी पोल्स आमी कॉन्टेस्ट करिना जाल्यार आमचो खंयचोच कॅन्डिडेट नासतलो ना आमी खंयच्या कॅन्डिडेटाक सपोर्ट दिना. कित्याक फाल्यां आयज आमी तितले प्रिपेर्ड ना की आमी आयच्या डेटीर वचून इलेक्शन जिखतले म्हणून. सो आमकां सद्या तितलें आमचें काम जावंक ना. आमकां खबर आसा आमी सद्या एक 20-25% वोट काडपाक शकता पूण जिखपाक जी 37-40% जे वोट जाय पळय ते आमकां अजून काम करपाचें आमचें आसा अजून. कित्याक आमी सगळ्या लोकां कडेन अजून पावूंक ना. तेका लागून आमची डोर टू डोर कॅम्पेन जावंक ना. आमचो जो इंटरनल सर्वे जावंक ना. तेका लागून आमी जे मुन्सिपालिटी पोल आसा तितून देवाना आनी सांगपाक सोदता सगळ्या लोकांक ह्या माध्यमांतल्यान एक मेसेज दिवपाक सोदता. जर कोण सांगता आपूण आरजी मेंबर ना सपोर्टेड बाय आरजी अशें कांयच नासतलें. आमी खंयच्याच कॅन्डिडेटाक सपोर्ट करचें ना आनी आमी खंयच्याच कॅन्डिडेटाक उबो करचें ना. कित्याक आमकां जर आमी जेन्ना खेळटले तेन्ना आमी फूल प्रिपेर्ड खेळटले आनी गेम जिखपाक खेळटले. आमी शेणपाक ना जाल्यार कोणाची वोट स्प्लीट करपाक ही गेम खेळना. बट डोंट यू थिंक सो एटलीस्ट 11 मुन्सिपालिटी आहा तितूंतली एटलीस्ट सम ऑफ द मुन्सिपालिटीज वाळपय घ्या. वाळपय तुमकां दिसना की बाबा तुमचे कोण कॅन्डिडेट्स तुमकां स्ट्रॉंग दिसता पळय आनी ताका जिखोवन हाडचो म्हणून. आतां कशें आसा पळय आतां इवन झेडपी इलेक्शनाक पासून अशेंच जाल्लें की लोकांनी कोणाक इंडिपेंडंट म्हणजे आमच्या भुरग्यांनी कोणाक इंडिपेंडंट आमी भुरग्यांक फ्रिडम दिता की तुमकां जर जाय कोणाक जाय तुमी नॉन आरजी तुमी कोणाकूय सपोर्ट करपाक सोदता पूण नॉट एज अ आरजी ब्रँड. सो इवन आतां कोण तरी बरे कॅन्डिडेट आसतले कितें आसतले पूण आमी अपील करचे ना. पूण आमचे भुरगे तांकां खंयच्यान ना खंयच्यान आतां पळय प्रत्येक भुरगो आयज जेन्ना आरजी कॉन्टेस्ट करिना तेन्ना कोण ना कोणाक दुसऱ्याक सपोर्ट करता. सगळेच पॉलिटिक्साच्यान भायर रावना. सो खंयचे ना खंयचे आमचे जे ग्रुप्स आसा विलेज ग्रुप्स आसा नाल्यार मुन्सिपालिटी ग्रुप आहा ते कोणाक ना कोणाक तरी इनडायरेक्टली ते सपोर्ट दितले आनी ते आमी कोणाक आडोवंक शकना. कित्याक आमी पॉलिटिक्सान देवाना. सो त्या भुरग्यांकूय तेंची उमेद आसता कोणाक सपोर्ट करपाचें दुसरो वायट कॅन्डिडेटाक उडोवपाची. सो ते एक्सरसायज करतले आनी ते 100% ते लास्ट टायमूय जाल्यार हे फावटी जातले. असेंब्ली इलेक्शनाक तुमी कितले कॅन्डिडेट घालतले? आमी आमचो हें आसा की ऑल 40 कॅन्डिडेट घालपाचे. रिजन इतलेंच की आमकां गोंयच्या प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन लोक आसा जे गोंयकार आसा तांकां प्राउडली त्या दिसा इलेक्शना दीस भायर सरोन वोट घालपाक मेळपाक जाय. 20% लोक वोटींग करिना अजून मेरेन. सो ते 20% लोकांनी आमकां दिसता की एटलीस्ट तितूंतले 10 to 15% लोकांनी भायर येवन वोट करचे जे ह्या पॉलिटिकल पार्टीक अजून मेरेन वाजेल्ले आसा जे बीजेपी काँग्रेसी गोवा फॉरवर्ड आनी जे ट्रेडिशनल पॉलिटिशियन्स आसा इवन आम आदमी पार्टी तांकां ते सगळ्यांक वाजेल्ले आनी ताका लागून ते वोट करपाक भायर सरना. सो ते जर 10 भितरले 20%तले जर 10% पासून जर भायर काडपाक आमी सक्सेसफूल जाले जाल्यार वी आर 10% अहेड ऑफ एवरीवन. जाल्यार वुमन हेजेर कशें पळयता तुमी रिजर्वेशनाचेर? रिजर्वेशन म्हणजे अशें ना. आतां थोड्या जाग्यांचेर आमचे ऑलरेडी चेडवां कामां करता. सो सपोज ती जर रेडी आसा रावपाक इलेक्शनाक रावपाक आनी लोक जर तांकां एक्सेप्ट करता आनी जर तेंचे परफॉर्मन्स बरें आसा कित्याक आमचो रिपोर्टिंग सिस्टम ऑलरेडी आमी दिल्लो आसा. जे भुरगे काम करता तांकां रिपोर्टिंग सिस्टम आसा तेंचे एक्टिविटीज मॅनेज जाता तेंची डोर टू डोर कॅम्पेन मॅनेज जाता तेंचे इश्यूज हँडल कशे करता ते मॅनेज जाता. तांकां लागून आमी इंटरनल सर्वे करता तो मॅनेज जाता. सो हेतून जर सगळ्याक जर ती पास जाली जाल्यार आमकां अशें वुमन ना जाल्यार जेन्ट्स अशें आमकां हें कांय ना. तशें आमकां कंपल्सरी ना की त्या जाग्यार आमी बायलूच दवरतले ना जाल्यार कितें रिजर्वेशन दवरतले. जे कोण कॅपेबल आसा जे कोण फुडें सरोन हें आसता डिस्क्रिमिनेशन खंयच नासतले तांकां आमी टिकेट दितले. कितले म्हणून घालतले तुमी कॅन्डिडेट वुमन कॅन्डिडेट म्हणून कितले म्हणून घालतले तुमी? ना ते आतां हांव सांगपाक शकना कित्याक ऑलरेडी आमचे आतां ज्या जाग्यांचेर काम चालू आसा तेंचेर रिपोर्टिंग सिस्टमाचेर भुरगे हेचेर आसा आमचे सगळे टास्क दिल्ले आसा तांकां. जेन्ना आमच्या कडेन तो रिपोर्ट रेडी जातलो पळय तेन्ना आमी तुमकां कळयतले की आमी कितले वुमन कॅन्डिडेट घालतले कितले आमचे मेल कॅन्डिडेट आसतले पळय ते आमी
आमी नेक्स्ट स्टेजीचेर तुमकां 100% सांगता. आयज तुमी तुमचे सगळे इश्यूज सांगलेले आसा तुमकां कितले डिफिकल्टी जाता हे तुमी तुमचे फायली घालता. इज BJP टेकिंग रेव्होल्युशनरी गोल्स एज अ स्ट्रॉंग पॉलिटिकल ऑर्गनायझेशन अदर दॅन अदर पॉलिटिकल पार्टी तुका दिसता? एक्झॅक्टली तेच सांगता कित्याक हे अजून मेरेन खंयच्याच पॉलिटिकल पार्टीची मिटींग कोण हाडयना, खंयच्याच NGOची मिटींग हाडयना, खंयच्याच NGOचो प्रोटेस्ट हाडयना. पूण आयज रेव्होल्युशनरी गोवन्स म्हटलें की तांकां सामकें तेंचे न्हीद वयता पळय, तेंची झेम वयता पळय तशें जाता. आयज आमचेच मिटींग्स इतले 4 फावटी जेन्ना परमिशन घालून एकूच मिटींग कॅन्सल जाता डिफरंट रिजनाक, केन्ना कोविडाक लागून, केन्ना फोर्स ना म्हणून, केन्ना आतां तेंच्यांनी नीव काडला आनी हे म्हाका दिसता हो ड्राफ्ट तेंच्यांनी सगळ्या डेप्युटी कलेक्टरांक पुलीस स्टेशनाक धाडला आसतलो की बाबा आरजीन मिटींग घातली की हें घाल. आनी आमकां जे आतां मिटींग घालपाक जाय ते आरजीच्या नांवान घालपाक जाय, आमकां दुसऱ्याच्या नांवान घालपाक जाय ना. कित्याक आमकांय लोकांक दाखोवपाक जाय की हो जो सरकार आहा तो रेव्होल्युशनरी गोवन्साक कित्याक भियेला आनी तो कित्याक भियोन तो असले स्टेप घेता हे लोकां कडेन कळपाक जाय. कित्याक आयज रेव्होल्युशनरी गोवन्स लोक आमकां थोडे म्हणटा की तुमी कित्याक डिले करता. डिले करपाचें कारण आमकां डिले करपाक कसलीच उमेद ना. आमचे मे म्हयन्या मेरेन आमचे ऑलमोस्ट 25 to 30 कॉर्नर मिटींग्स प्लॅन जाता. पूण ते प्लॅन केल्ले मिटींगेक तेंच्यांनी अजून मेरेन आमी ग्राउंड परमिशन मेळ्ळा पूण पुलीस स्टेशनार घातले, डेप्युटी कलेक्टरान घातले, अजून 8-8, 10-10 दीस जाले आमकां परमिशनां मेळना. भुरगे फावटी मारीत आसा. सो हेंच जातलें फायनली काडटले 2 दीस पयलीं ही ऑर्डर काडटले निलायतले. सो ताका लागून ही चॅलेंज करप खूब इम्पॉर्टंट आनी आमी हायकोर्टान चॅलेंज करतले. आनी एक सांगा पळय, जेन्ना तुमचे इतले बाधा येता, इतले इश्यूज जाता, इतले प्रॉब्लम्स येता, अदर सायड देर इज अ परसेप्शन सेइंग दॅट वोटींग RG वूड बी जस्ट स्प्लिटिंग वोट्स, बी टीम म्हणटा आनी हे ते म्हणटा. हाऊ वूड यू क्लॅरिफाय ऑन दिस? हय, सो आतां तुमकां एक एक्झाम्पल दिता. जे तुमी पळयता आसतले आम आदमी पार्टीचे वीज आंदोलन चलता. विदाउट परमिशन पंचायतीक एप्लाय करतात, परमिशन मेळना सुद्दां ते 5-6 खुर्चे घालतात, वीज आंदोलन चलता. हरियाणाचे गाडये घालून थंय 10 लोक आसता, तेजी डिफरंट गजाल. पूण खंयचीच ही पॉलिटिकल पार्टी जी BJP आसा, गव्हर्नमेंट आसा तो तांकां टार्गेट करिना. बिकॉज दे नो की आम आदमी पार्टी वील स्प्लिट वोट. जशें तेंच्यांनी झेडपीक केल्ले, जे तेंच्यांनी झेडपीक प्रूव केला, तेंच्यांनी कितलेशे 9 की 10 सिटांचेर BJP जिखयला. तशेंच तेंच्यांनी लास्ट टायम असेंब्ली इलेक्शन जाले 2017 तेन्नाय तेंच्यांनी जिखयल्ले. सो हे कंटिन्युअस जिखयतले ते. सो तांकां खबर आसा खंयची पॉलिटिकल पार्टी वोट स्प्लिट करतली म्हणून. आयज तांकां BJP अशें खबर आसा कित्याक तेंचे CIDs आसा, तेंचे इंटरनल सर्वे जाता, तांकां खबर आसा खंय ना खंय तरी वे वायज RGच्या सायडीन ना. सो RGक स्टॉप करूंक ना जाल्यार तेंचे पॉलिटिकल करियर सगळ्यांचे कॅन्सल जातले, कट जातले. तेंचे पॉलिटिकल करियर आहा ते काबार जातले आनी खंय ना खंय तरी RGचो सरकार येतलो हो तांकां भंय पडला. आनी तेकाच लागून हे सगळे जे आडखळे आसा पळय, हे सगळे ऑब्स्ट्रक्शन आहा ते फक्त रेव्होल्युशनरी गोवन्साक आहा आनी कोणाक ना. त्यांनी पोस्ट केलं की आफ्टर मेळावळी टॅक्सीचो इश्यू घेतला. टॅक्सीचो इश्यू आमचो ऑलरेडी चालू आसा. पूण आमचे मिटींग जाल्ले, आमचे अंजुना वागातोर बेल्टार मिटींग जाले, आमचे मोर्जे सायडीन, मोर्जे आरांबोल केरी सायडीन मिटींग जाले, आमचे सावथाक मिटींग चालू आसा. पूण फक्त म्हाका वचपाक मेळना कित्याक आयज अशें तेंच्यांनी ऑर्डर काडले की म्हाका ज्या जाग्यार जर मिटींग करतना हांव दिसलो जाल्यार म्हाका डायरेक्ट तेंच्यांनी बूक करपाचो म्हणून. आनी सद्या म्हाका बूक जावपाचो ना, म्हाका भितर बसपाचो ना. रिजन इतलेंच की आमकां कामां भरपूर आसा. आमकां टायम वेस्ट करून हे केसींनी टायम वेस्ट करपाचो ना. आमकां जाता तितल्या लोकां मेरेन पावोवपाक जाय. फाल्यां कितें जाता, आयज आमच्या पळय आयच्या दिसा आमचेर 3 हियरींग जाले. आयज आमचे सकाळी पेडणे आमचेर जी किमोवपाक गेल्लो म्हणून जी केस घातलेली, ऑर्डर काडलेली कलेक्टरान पेडणे येवपाक जायना 6 म्हयने, तेचेर हियरींग जाला. मागीर आमची मरिनाचेर हियरींग जाला. आनी तिसरी आमची सेशन कोर्टान जी आमची एंटिसिपेटरी बेल म्हाजेर जी कॅन्सलेशनाक घातला क्रायम ब्रांचान, तेचेर हियरींग जाला. तेचे फायनल ऑर्डर 10 तारखेर आसा. सो हे सगळे केसीनीच आमी उरता आनी सरकार तेच करपाक सोदता की आमी खंय ना खंय तरी केसीन उरचे आनी आमचो टायम वेस्ट जावचो. पूण हे सरकाराक खबर ना की हे जे रेव्होल्युशन आहा, ही जी क्रांती आहा ती फक्त मनोज परबाचेर ना, नाल्यार मनोज परबाचेर स्टार्ट जातली आनी मनोज परबाचेर सोंपता अशी ना. कित्याक आमचे प्रत्येक गांवांत भुरग्याक आमचे काम चालू जातलें आनी डोर टू डोर कॅम्पेन बेगीनूच स्टार्ट जातलें. आमचो फूल सेटअप रेडी आहा. वन्स वी डिक्लेअर आमची पॉलिटिकल पार्टी आमी वयता म्हणून आमची डोर टू डोर कॅम्पेन ऑल ओव्हर गोवा स्टार्ट जातले. भुरगे वॉर्ड वायज जी टीम आसता, बूथ लेवल टीम आसा, ते सगळी सेट आसा, फूल रेडी आसा उजो करपाक. मनोज तुका कितल्या वेळा परमिशन डिनाय केला आनी खंय खंय? आमकां फर्स्ट परमिशन तेंच्यांनी पिसुल्ल्या तेंच्यांनी डिनाय केला. डिसेंबरान हे मिटींग जातले. पिसुल्ल्या केला, तेंच्यांनी आमकां मयां केला, तेंच्यांनी आमकां माजोड्डा केला, तेंच्यांनी आमकां माशेलान केला.
मागीर आमकां आझाद मैदानाचेर दोन टायम तेंच्यांनी केला. ग्राउंड बूक आमचो बांदोडकर ग्राउंड घातलो तो आमकां दिवना. परते तेंच्यांनी पोल पदयात्रा घातलेली ती कॅन्सल केला की आमी परती रिएप्लाय करपाच्या. सो हे तेंच्यांनी मिटिंगे सद्या मेरेन तेंच्यांनी कॅन्सल केल्ले आसा. आनी आमी चिंचिनी तेंच्यांनी कॅन्सल केल्ली, पूण ती चिंचिनी कॅन्सल करून तेंचे आमी सेशन कोर्टान गेले आनी ती घेवन येयल्ले, ऑर्डर घेवन येयल्ले. पूण कितें सेशन कोर्टाची ऑर्डर सगळ्याक लागना. सो तेका लागून आमी हे घेवन आमी हायकोर्टान वयतले, सो दॅट हायकोर्टाची ऑर्डर घेवन आमकां जे फुडले आमचे मिटिंग्स आहा ते करपाक मेळटले. कित्याक सरकारान आयज हे इतल्याक लागून लायला की तेंच्यान चिंतला की हे लावन ते आमकां फूल टायम म्हणजे इलेक्शन जायसर आमकां एकूय मिटींग घेवपाक दिवचे ना. पूण ह्या सरकाराक खबर ना की खंय ना खंय तरी ज्युडिशियल सिस्टम आसा आनी खंय ना खंय तरी एक कॉन्स्टिट्यूशन आसा जे अनकॉन्स्टिट्यूशनल आमकां म्हणटा जे स्वता तेच अनकॉन्स्टिट्यूशनल आमी प्रूव करतले. आमचे प्रत्येक केस आमची कशी फेक आसा हे आमी प्रूव करतले हायकोर्टान वचोन. आनी हो सरकार कसो लोकांक सतयता, कसो रेव्होल्युशनरी गोवन्साक नाका करता, जीव नाका करता पळय ते सगळे आमी तांकां दाखयतले. आनी आमी प्रमोद सावंताक आनी ह्या सरकाराक एक शिटकावणी दिवपाक सोदता. आमी तांकां सांगपाक सोदता की आमी तेन्ना तुमकां एक वर्स पयलीं दिल्लें की ही क्रांती तुमी थांबोवपाक तुमच्या कडेन जावची ना आनी ती केन्ना थांबपाची ना. हांव परतून सांगपाक सोदता रेव्होल्युशनरी गोवन्स पॉलिटिकल पार्टी जातली आनी रेव्होल्युशनरी गोवन्स हे इलेक्शन जिखतले. तुमकां कशें आडोवपाक जाय, तुमी तुमचे 100% ही आडोवपाचो फूल प्रयत्न करा. वी ऑल सेट उजो जातलोच आनी क्रांती जातलीच. मला तू उलयतना एक मेन्शन केलें इंटरनल सर्वेचे, बीजेपी इंटरनल सर्वे करता इलेक्शना पयलीं, असो तुमी आरजी करतले? हय, आमचो आरजीचोय आमचो इंटरनल सर्वे आसतलो. आमचो आरजीचो इंटरनल सर्वे तो मे म्हयन्यान बीन असो आमचो चालू जातलो. एप्रील मे म्हयन्यान चालू जातलो. आमची एकदां डोर टू डोर कॅम्पेन जाली, आमी लोकां मेरेन सारके पावले. कित्याक आजून सगळ्याच लोकां कडेन इंटरनेट ना, मोबायल ना, फेसबूक ना, व्हॉट्सएप ना. सो डोर टू डोर आमची कॅम्पेन जाली. प्रत्येक घरान रेव्होल्युशनरी गोवन्साचे पोगो बील पावले, रेव्होल्युशनरी गोवन्स कितें हें पावलें की आमचो इंटरनल सर्वे जातलो. हो प्रिलिमिनरी सर्वे आसतलो. मागीरचे सर्वे डिफरंट आसतले कित्याक ऑलरेडी आमचे सर्वे करपी भुरगे आमी सिलेक्ट केल्ले आसा, नॉन आरजी भुरगे. एक न्यूट्रल सर्वे जातलो कित्याक आमकां आमचो रिपोर्ट कळपाक जाय की आमी ग्राउंडाचेर खंय स्टँड जाता, रेव्होल्युशनरी गोवन्सा खातीर लोक रेडी आसा काय ना आनी आमी लोकां खातीर रेडी आसा काय ना. हो सर्वेचेर कॅन्डिडेट खंयचे थरतले बीन तशें कितें ना, सर्वेचेर कॅन्डिडेट थरचे ना. कॅन्डिडेट जे थरतले ते कॅन्डिडेटचेर आमी 40 घालता. सो कॅन्डिडेट जे थरतले ते तेंच्या कामाचेर थरता. तेंचो जो रिपोर्टिंग सिस्टम आमी दिला तेंकां, तो रिपोर्टिंग सिस्टमाचेर तेंकां इव्हॅल्युएशन आसतलें. ते इव्हॅल्युएशन कशें जाता तेंचे मागीर आमचे इंटरव्यूज आसतले तेंच्या वांगडा पर्सनल. तेंच्या वांगडा बसून आमी उलयतले, तेंकां जाणून घेतले की तेंकां ते लोकां वांगडा कित पर्यंत ते लोकांचे इश्यूज हँडल करपाक शकता, कित पर्यंत ते आपणाक ड्रॅग करून ते पुश करून लोकां मेरेन पावपाक शकता. कित्याक आमकां आमचो MLA असो बोंडो कोणें म्हणटलो नाका, नाजाल्यार हो कांयच कामाचो ना, हो तशेंच नाजाल्यार इनकॅपेबल म्हटल्यार नाका. आमचो रेव्होल्युशनरी गोवन्साचो जो कॅन्डिडेट आसतलो आनी जो MLA जातलो तो कॅपेबल जाय, तो बोंडो नाका आनी तो लोकां मेरेन पावपाक जाय आनी तेची तळमळ जाय लोकां खातीर कितें तरी करपाक. सो तेंच्याय खातीर टास्क डिफिकल्ट आसा, पूण भरपूरशे भुरगे त्या लेवलाचेर काम करता. सो ते शॉर्टलिस्ट जाल्ले आसा, भरपूर कॉन्स्टिट्युएन्सीन शॉर्टलिस्ट जाल्ल्या. सो मॅक्झिमम कॉन्स्टिट्युएन्सीन बाय जून पावसा पयलीं मॅक्झिमम कॉन्स्टिट्युएन्सीन आमचे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट जावपाक जाय. मनोज, आयज पणजे एक मोर्चा जालो मायनिंग वाल्यांचो, मोर्चा. तेंच्यांनी डिक्लेअर केला की 16 तारखेक सगळे मशिनरी हाडून सीएमाच्या दारान दवरतले म्हणून. सो तुमचो हेजेर कितें स्टँड? तुमी मायनिंग वाल्यांक बी सपोर्ट करता? पळय, सपोर्ट आमी प्रत्येक जो गोंयकाराचे लायव्हलीहुडाचे प्रश्न येयला तेंकां प्रत्येकाक आमी सपोर्ट करता. आमी फक्त ते प्रोटेस्टाक आमी आतां कित्याक वचना, कित्याक ते फाल्यां अशें जावपाक नाका की रेव्होल्युशनरी गोवन्सान तेंकां फटकयला. कित्याक तो लोकांचो मुवमेंट जालो, लोकांचो मुवमेंटूच आसपाक जाय. तो मायनिंग जे डिपेंडंट लोक आसा तेंचो मुवमेंट तो तेंचोच आसपाक जाय. फाल्यां आमी थंय वचोन ते गर्देन भाशण ठोकपाक, पब्लिसिटी घेवपाक आमकां व्हडलें कांय न्हू, पूण आमकां तें करपाचें ना. पूण आमी मायनिंग जावं, फार्मींग जावं, टुरिजम जावं, टॅक्सी जावं, सगळ्यांक आमचो सपोर्ट आसतलो. पूण ते करपाक पासून आमचे कितें तरी टर्म्स एंड कंडिशन आसतले. कित्याक आमकांय ते लिगल वेन जाल्ले जाय, आमकांय ते सस्टेनेबल वेन जाल्ले जाय आनी भितर गोंयकारांचे जे हित आसा, गोंयकारांचे जे लायव्हलीहूड आसा पळय ते लॉंग टर्म राखलेले जाय आमकां. म्हणजे बेश्टें आबोट धोबड कितेंय पॉलिसी नासतना काम केल्लें आमकां नाका. सो इवन मायनिंगेचे जे लोक आसा तेंच्या वांगडा मिटिंग्स चालू जाल्ले आसा. ते इवन टुरिजमाचेर हॉटेलियर्स आसा, लॉजवाले आसा, तेंच्या वांगडा मिटींग, टॅक्सीवाले हांच्या वांगडा मिटींग चालले आसा. जो मॅनिफेस्टो मेकिंग, गोंयचो जो विजन डॉक्युमेंट म्हणटा पळय, जशें आमी म्हणटा तसोच प्रमोद सावंत म्हणपाक लागलो की विजन डॉक्युमेंट. आयज तुमकां एक ह्या माध्यमान सांगपाक सोदता, प्रमोद सावंतान एक खंयच्या तरी तेंचे कसल्या तरी पेजीचेर अनऑफिशियल तेंची पेज आसा जी तेंकां प्रमोट करता, तेजेर तेंच्यांनी फार्मिंगेचो कितें तरी एक व्हिडिओ काडला, ट्रान्सफॉर्मिंग गोवा कितें तरी. पूण तेजेर तेंच्यांनी जे भुरगे यूज केला, जे फोटो काडला ते आमचे भुरगे. म्हणजे आयज तेंच्या कडेन स्वता क्रिएट केल्ले भुरगे बसून नाय, रेव्होल्युशनरी गोवन्साचे जे भुरगे फार्मिंग करता त्या भुरग्यांचे आयज फोटो यूज करता. आयज आमी विजन डॉक्युमेंट म्हटल्यार हो विजन डॉक्युमेंट म्हणपाक सोदता. म्हणजे
चितूंक येता की हेका अक्कल आसा काय ना की हो दिसभर आमचेच आयकता आनी मागीर थंय वयता आनी दुसरे दीस आपूण कितें तरी डिक्लेअर करता. म्हणून म्हणटा ह्या इतल्या 35 वर्साच्या करियरान म्हाजे इतलो बोणो चीफ मिनिस्टर, इतलो इनकेपेबल चीफ मिनिस्टर हांवें अजून पर्यंत पळोवंक ना. तू आपाक बीजेपीची बी टीम म्हणटा, सो आनी तुमचे सोशल मिडियाचेर आपण तुमचे बरेच वॉर चालू आसता, सो अशें कित्याक तुमी आपाक टार्गेट करता? ना, आमी आपाक टार्गेट अशें करिना. आमी खंयचीय पॉलिटिकल पार्टी जी बीजेपीक जिखोवपाक सोदता ना जाल्यार जी पॉलिटिकल पार्टी खंय ना खंय तरी वांगडा मेळोन काम करता बॅकग्रावंडान पूण लोकांक खबर नासता पळय, तें आमकां गोंया खातीर आमकां तें जाल्लें नाका. आमकां गोंय कित्याक आमकां गोंय वाटोवपाक हो एक लास्ट एटेम्प आसा आनी लास्ट चान्स आसा. हेतून आमकां आप पाप कोण आसले पळय आमकां कोण लागना. कित्याक जे गोंयाचेर कॉन्स्पिरेसी करून गोंय काबार करपाक सोदता, जे वांगडा मेळोन वांगडा ताटान बसून जेवतात, वांगडा सगळी हेंची फ्रेंडशीप आहा, सगळें करता पळय, तांकां आमी एक्सपोज करतले. फाल्यां तेंच्यांनी कितलोय बोवाळ मारूं आमी एक जेन्ना आमची पार्टी डिक्लेअर जातली तेन्ना आमी तुमकां दाखयतले की हे पॉलिटिकल पार्टी, आम आदमी पार्टी स्पेशली कशी बीजेपी खातीर काम करता. तेंच्यांनी कशें 2017 काम केलें, कित्याक आमी भितर काम केल्लें. आमी जे सांगता तें केन्नाच आयकूंक नासलें. आमकां तेन्ना कळोंक ना की हेंचें कितें चल्लां. जेन्ना आमकां कळ्ळें की हे बीजेपी, तेन्ना आमी तेतूंतल्यान भायर सरले आनी आमी आतांय तुमकां प्रूव करपाक शकता की हे कशें बीजेपीक लागून काम करता. आनी जर आम आदमी पार्टी थ्रेट आसली बीजेपीक जाल्यार तेंचे मिटिंगे आयज जावचे नासले. तेंचे विदाउट परमिशन 20 आंदोलन म्हणटा ते जावचे नासले. आंदोलन काय ना ते बेश्टे 5 जाणांक कोणाक तरी हाडटात, महिला मंडळाच्या नांवान मिटिंगेक आपयतात, गोंयांत पट्टे घालतात आनी 10 लोकांचे फोटो काडटात आनी ह्यूज क्राउड म्हणून सांगता पळय, ते एक तो जोक तो डिफरंट आसा. पूण खंय ना खंय तरी तांकां गव्हर्नमेंट सपोर्ट करता हें आमकां कळटा. हे लोकांकूय आमकां सांगपाक जाय आनी आमी प्रूव करतले लोकांक की कशें हे वोट स्प्लीट करून जिखोवपाक शकता. लोकांकूय खबर आसा आनी आम आदमी पार्टीच्या लिडरांक पासून खबर आहा की ते एक सीट पासून जिखपाक शकना. कित्याक जे स्पोक्स पर्सन आहा पळय, जे तेंचे उलयतात, तेंच्या गांवांत जर तेंच्यांनी 10 लोकांक पासून आपयले जाल्यार 10 लोक पासून तेंच्या मिटिंगेक येवपाचे ना, ही तेंची लायकी आसा. उठले बसले प्रेस कॉन्फरन्स, लास्ट टायमूय प्रेस कॉन्फरन्स पार्टी आसली ती आतांय प्रेस कॉन्फरन्स. बसले 3:30 जाली, आम आदमी पार्टीचो राहुल मांद्रे दिसता, काय ना पेपर ना काय ना, बडा 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 आयक लायले आनी मिडिया तांकां आयज दाखयता. कित्याक म्हाकाय कळना की तेंचे थोडे मिडिया कित्याक तेंचे रॅलीज पासून दाखयता, ज्या रॅलीक 10 लोक नासता पळय तें खंय ना खंय तरी बंद जावपाक जाय. कित्याक ही पार्टी आयज बीजेपीक सपोर्ट करतली आनी फक्त प्रेस कॉन्फरन्सां घेवन काय जावपाचें ना. की ग्राउंडाचेर हेंकां जाय. तरी तुमी पयला आसतले सीएमाचें रेजिग्नेशन मागपाक गेले ते म्हादयक लागून 20 जाण आम आदमी पार्टीचे आख्खे येदी व्हडली आतां नॅशनल पार्टी गोंयांतसून 20 जाण सीएमाचें रेजिग्नेशन, हांव भियालो सीएम रिजायन करता काय कितें म्हणून. म्हाका भंय जालो जेन्ना राहुल मांद्रे आनी तो काणकोणचो कोण आसा तेंचो तो गेलो आनी आतां म्हटलें हो सीएमाचें रेजिग्नेशन घेवनूच येता काय भायर. हांवूय पळयतालो लायव्ह येता काय ना, म्हाकाय हुस्को जाल्लो कित्याक येदी व्हडली टीम ह्यूज क्राउड घेवन जे ते गेल्ले पळय. सो आमकांय भंय दिसता येदो व्हडलो ह्यूज क्राउड, ही जी मॅसिव्ह एसेंब्ली, अनलॉफूल एसेंब्ली जाता पळय तेंचेर आयज काय इफेक्ट जायना. तेंच्यांनी आयज अनलॉफूल एसेंब्ली तेंकां लागना. कित्याक 10 लोकांक लागून म्हाका दिसता सरकाराक ती अनलॉफूल एसेंब्ली दिसता. 2017 जो विषय म्हणला, सो दे वर रियली वर्किंग फॉर बीजेपी द एक्झॅक्टली. कित्याक जे आमी आशिल्ले न्हू तेन्ना, हय आमी आसले. कित्याक आमी जे तांकां सांगताले इवन कॅन्डिडेट सिलेक्शनाक तेंच्यांनी केजरीवाल जेन्ना येयल्लो पणजे तेन्ना तेणी सांगलेलें की आमी अशे कॅन्डिडेट सिलेक्ट करतले, तशे कॅन्डिडेट सिलेक्ट करतले, व्हॉलंटियर बरयतले आनी कितें कितें. जेन्ना खरो टायम येयलो तेंचो तो पंकज गुप्ता म्हणून आसलो ऑब्जर्वर, तो लोकांच्या दारार वचून बसतालो आनी भीक मागतालो अक्षरशः. आप रे हो आप. रवी नायका कडेन पावल्ले, नरेश सावळा कडेन पावल्ले, खंयच्या एमएलए सोडूंक ना हेंच्यांनी, रेजिनाल्डा कडेन पावल्ले. प्रत्येक आयज सगळे डिनाय करतले पूण आमकां खबर आसा कोण कोणा कडेन पावले. कित्याक आमी भितर मेन तेंच्या ऑफिसांत न्हिदोन काम करपी, आमी रात दीस काम करपी भुरगे आमी हेंचे पॉलिटिक्स इंटरनल टोटल सगळें हेंच्या कोण हेंच्या वांगडा बसता कोण उठता सगळें पयलां आमी. जेन्ना हे फक्त वयता तो पंकज गुप्ता पैसेवाला कॅन्डिडेट चाहिए म्हणटालो. तांकां पैसे घालता तो कॅन्डिडेट जाय आसलो. हमारे पास पैसा नाही. अरे पैसा नाही तो देवला कित्याक तुमी इलेक्शनाक. लोकांचे आयज तुमी आमी आयज म्हाज्या अशे कितले भुरगे आसले जे भुरग्यांनी काम सोडलें, धंदो बंद केल्लो आनी ते भुरगे आपले सॅक्रिफायस तेन्ना आम आदमी पार्टीची वेव काय नासली. तुमी जाणा लोक फॅमिली अगेन्स्ट जाल्ली भुरग्यांच्या. हे सगळे सोसून भुरगे काम करताले. पूण हेंच्यांनी जी चिटींग केल्या, गोवा फॉरवर्डान जी चिटींग करूंक ना पळय, एक तो फोटींग म्हणून लोकांक खबर आसली तरी लोकांनी केला, ताका वोट केला, हाडलो तेजे डिफरंट. पूण हे बरें म्हणून दाखोवन हेंच्यांनी जी फटींगपणां केल्या पळय, चिटींग केल्या पळय, तें आमी
तरी केन्नाच विसरपाचें ना आनी आमी ह्या फावटीर तांकां ही फटींगपणां करपाक दिवपाचें ना. ही चॅलेंज आसा आम आदमी पार्टी. जाता तितले तेंच्यांनी पुश करचें, जाता तितले तेंच्यांनी ती वीज आंदोलनां कितें आहा पळय ती करची, दिल्ली स्टायल करची. हांगा दिल्ली स्टायल चलपाची ना, तुमची जी फटींगपणां आहा पळय ती चलपाची ना. कित्याक हांकां जेन्ना गोवा फॉर गोवन्स म्हणून विचारता तुमी आयकलां आसतलें वाल्मिकी नायक गोंयचो आम आदमी पार्टीचो सुपर हिरो जेणे एकूच काम केलां, ती कितें तरी फुटपाथाचेर ती कार आसली ती काडली कितें तरी तेजे नांवार लागलेलें आहा पणजे आझाद मैदाना कडेन. सो तेणे स्टेटमेंट दिलें की जो कोण कोंकणी उलयता आनी गोंयांत जल्माक येयला तो गोंयकार. 5 लिडरांची आमचे कडेन 5 स्टेटमेंट आसा. राहुल मांद्रेचें एक स्टेटमेंट, तो अर्नेस्ट मोरेस म्हणून आहा तेचें एक स्टेटमेंट, तो संदेश तेलेकर आहा तेचें एक स्टेटमेंट, आनी कोणाची प्रत्येक जाण आपणाक जाय तेका आपणाक जाय तसो गोंयकार म्हणून डिफायन करता. पूण नांव कितें गोवा फॉर गोवन. म्हाका दिसता हांव तुमकां विचारपाक सोदता, हालीं तेंच्यान तो ब्लॅक एंड गोल्ड चेंज करून परतो ब्लू केला. मिडिया विचारपाक ब्लू केला ना, कित्याक हांवें काल पळयलो की राहुल मांद्रे बसलो तेन्ना फाटल्यान परते ब्लू आहल्यान गोवा फॉर गोवन आहले. सो ते पासून तेंच्यांनी आरजीचे ब्लॅक एंड गोल्ड आहा ते ब्लॅक एंड येल्लो कॉपी केले. म्हणल्यार कळना हांकां कोण बुद्धी दिता. लास्ट टायमूय कोण तरी तेंच्या तकलेर बसलेलो, ह्या फावटी तेंचेर बसोन येयला आनी ते बीजेपीचोच कोण ना कोण तरी बसला. आमी केजरीवालाक सांगपाक सोदता जर तेका गोंयचे इतलेंच पडला, जर तेका बीजेपी नाका, सुशेगाद बस. हरियाणा, उत्तराखंड कितें आहा, पंजाब थंय फोकस कर, गोंय आमी पळयता. म्हणून तुमचे ते एक हे आसले पळय ते मायग्रंट्सांचे वोटर कार्ड कॅन्सलेशन ते तुमचे सध्या खंय कितले जाला ते? हय, आमचे 40 कॉन्स्टिट्युएन्सीचे आमचो डेटा रेडी आसा. आतां फक्त न्यू रोलाक रावला. एकदां न्यू रोल येयले की आमचे जे वोटिंग कार्ड कॅन्सलेशन प्रोसेस आहा तो परतो चालू जातलो. ऑलरेडी आमी भरपूरची वोटिंग कार्ड कॅन्सल केल्ली आसा, ऑलरेडी घातलेली आसा फायली. पूण आतां कितें जालें, न्यू काडल्या कारणान ते ऑलरेडी जे आमी घातलेले पळय फायली पळय ते रिजेक्ट जाला. कित्याक आतां न्यू वोटर लिस्ट येतलो. न्यू वोटर लिस्ट जालो की परतो आमचो सगळे लिस्ट काडटले आमी, कोण एड जाला कोण डिलीट जाला ते, आनी परते आमी कॅन्सलेशनान घालतले. आमी लोकांक सांगपाक सोदता की ही जी कॅम्पेन आसा हेच्या खातीर आमची स्पेशल टीम आसा रेव्होल्युशनरी गोवन्स, जे आमचे मतदार जी आमी म्हणटा स्पेशल टीम आहा. आनी ही टीम ऑलमोस्ट आमकां गॅरंटी आसा की 30 to 40% जी मायग्रंट वोट बँक आसा पळय ती कॅन्सल जातली. ही तर मिनिमम जातली, मिनिमम. जुवारी नगर बी चड जातली, पूण ही 100 जावपाकूच जाय. आनी ही जेन्ना जातली पळय तेन्ना गोंय म्हणटा पळय ते आमचो सरकार आमी ठरयतले, गोंयकार ठरयतले, आनी आमचो रेव्होल्युशनरी गोवन्साचो सरकार आसतलो. तुजे फायनल जालें खंय रावतलो तूं? 3 ऑप्शन आसले म्हणटलो, जालें कितें? हय ना, अजून ते बरें अजून फायनल जावना, पूण बेगीनूच फायनल जातले. चड डिले करचो ना, बेगीनूच फायनल जातले. वाळपयची सद्या तरी चडशे मनान जे दिसता एक गट फिलींग येता ती म्हणटा ती वाळपय खातीरूच येता. सो लेट्स सी कितें जाता ते. सो वाळपय नेक्स्ट टाइम तूं आनी विश्वजीत आसा आसतलो? आतां म्हाका आवडटलें विश्वजिताच्या अगेन्स्ट रावपाक. कित्याक जी दादागिरी, गुलामगिरी इतली वर्सां लोकांक गुलामगिरीन दवरले, राजेशाहीन दवरले, ती राजेशाही हालोवपाक म्हाका तरी खूब आवडटलें तेच्या अगेन्स्ट कंटेस्ट करपाक. आनी तेका 70तल्यान तेचे जे आमी प्रॉमिस केल्लें की रेव्होल्युशनरी गोवन्स हे दोगूय वडील आनी चेडो जो आसा पळय तेंचे राजकारण, तेंची पॉलिटिकल करियर आसा ते काबार करतले. सो आमी ती प्रॉमिस जर काबार करपाक जाय, आमकां जर थंय बरो कॅन्डिडेट मेळना जाल्यार तेच्याक फायट दिवपाक जर कोण मेळना जाल्यार हांव एवर रेडी, एका पांयार रेडी आसा. बट कॅन यू बिलीव एकल्याची तर 50 years इन पॉलिटिकल करियर, दुसऱ्याची ऑलमोस्ट मोर दॅन 15 years, ती डायनेस्टी म्हणूंक शकता म्हणटा तूं? जर 450 वर्सांचे पोर्तुगीज वचूंक शकता गोंयांतल्यान जाल्यार म्हाका दिसता 15 वर्सान 50 वर्सांचे पॉलिटिकलूय करियर जावपाक एंड जावपाक शकता. ओके, या थँक्यू.